हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण अरेचा एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. आज आपला प्रॉब्लेमचा चौथा सेशन्स आहे. आपण मागच्या सेशन्समध्ये पाहिलं की आपण डी एस एबद्दल काय डी एस एचं महत्त्व काय आपण अरे हा पहिला टॉपिक कव्हर केलेला आहे आणि त्या टॉपिक बेसिसवर आपण काही सम मागच्या सेशन्समध्ये केलेले आहेत. आज या सेशनमध्ये आपण अरेचा एक नवीन सम पाहणार आहोत. आपल्याला एक गिवन अरे असेल, त्याच्यामध्ये आपल्याला एक एलिमेंट व आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता ती व्हॅल्यू प्रोग्रामिंग थ्रू इनपुट थ्रू ती कुठलीही व्हॅल्यू असू शकते, पण ती अरेमधलीच एक व्हॅल्यू असणार. ती आपल्याला सर्च करायचं आहे अरेच्या एलिमेंट्समध्ये आणि ती आपल्याला त्याचा इंडेक्स किंवा ती व्हॅल्यू रिटर्न करायची. तर चला आपण आजचा हा प्रॉब्लेम IDEमध्ये सॉल्व करूया. ऑनलाईन कंपायलरवर ऑनलाईन कंपायलरवर. तर आपल्याला हा गिवन अरे आहे आणि आपल्याला हा गिवन टार्गेट आहे. आता आपण अरे बघितलेला आहे की आपका अरे कसं डिफाईन अँड डिक्लेअर करतात. हा डेटा टाईप आहे, हा त्याचा रेफरन्स टाईप आणि हा ऑब्जेक्ट आहे. रेफरन्स टाईप हे स्टोअर होतं स्टॅक मेमरीमध्ये, ऑब्जेक्ट हे स्टोअर होतं हीप मेमरीमध्ये आणि हे ऑब्जेक्ट जेव्हा कॉल करतो ते करतो रेफरन्स व्हेरिएबल रेफरन्स व्हेरिएबल थ्रू. तर आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो काय बोलतो, आपल्याला या अरेमध्ये आपल्याला एक व्हॅल्यू आहे जी आहे टार्गेट. आपल्याला ही टार्गेट व्हॅल्यू सर्च करायची आहे या अरे एलिमेंट्समध्ये आहे की नाही. जर असेल तर त्याची इंडेक्स रिटर्न करायची, जर नसेल तर आपल्याला सिम्पली -1 रिटर्न करणार. आता हा पण आपण प्रॉब्लेम दोन वेजनी सॉल्व करणार, एक विथ रिटर्न टाईप आणि एक विदाउट रिटर्न टाईप. आता पहिला आपण पाहणार की आपण सॉल्व करूया विदाउट रिटर्न टाईपनी. त्यासाठी आपल्याला एक मेथड डिक्लेअर करावं लागेल, स्टॅटिक वॉइड सर्च एलिमेंट आणि अरे पास करूया त्यामध्ये. आता आपल्याला सिम्पली हा मेथड कॉल करायचा आहे मेन मेथडमधून आणि ही अरे पास इकडे करायची या मेथडमध्ये याचं पॅरामीटर. आता आपल्याला या अरेमध्ये पहिला कंडिशन घेऊया की ARR ची जी लेंथ आहे ती 1 पेक्षा कमी असेल तर एक व्हॅल्यू घेऊया, इनिशियलाइज करूया त्याला 0ने. तर व्हॅल्यू आपण इकडे घेऊया -1, नाहीतर फॉर एंड I = 0 I is less than ARR डॉट लेंथ. आपण ही इनिशियलाइज केलं I 0ने. एक कंडिशन टाकली, जर I अरेच्या लेंथच्या एंडपर्यंत चेक करायचं की अरेची करंट व्हॅल्यू ही अरेच्या लेंथपेक्षा कमी आहे का. जर असेल तर आतमध्ये जाईल आणि जर कंडिशन सॅटिस्फाय होतं इनर ब्लॉक एक्झिक्यूट होईल, नाहीतर इन्क्रीमेंट होईल आणि पुढे जाईल. मग आपल्याला एक आता काय करायचं आहे, इथे आपल्याला एलिमेंट सर्च करायचं आहे. सर्च करायला एक कंडिशन द्यायचं, इफ ARR ऑफ I. आता I कंडिशन देण्याच्या अगोदर पहिलं आपल्याला इकडे व्हॅल्यू ही आपल्याला कोणती व्हॅल्यू फाइंड करायची अरेमध्ये, टार्गेट व्हॅल्यू. ओके, तर मग आपल्याला अरेसोबत हा टार्गेट व्हेरिएबल पण पास करावा लागेल. इथे अजून एक पॅरामीटर येणार, आर्ग्युमेंट इंट टार्गेट करून. आणि आता आपण सर्च करणार, जर अरे ऑफ I ही टार्गेट व्हॅल्यूला मीट झालं तर आपल्याला रिटर्न काय करायचं, I ही व्हॅल्यू इंडेक्स रिटर्न करायचं आहे. ओके, आता रिटर्न इथून नाही करायचं, आपण इथून नाही करू शकत. व्हॅल्यू = I करायचं आणि लास्टला रिटर्न व्हॅल करायचं. हे डिपेंड करतं, तुम्ही इथून डिरेक्टली ही रिटर्न I करू शकतात आणि इथेही रिटर्न तुम्ही -1 डिरेक्टली करू शकता. मग त्यासाठी आपल्याला तुम्हाला एक्स्ट्रा व्हेरिएबलची पण गरज नाही.
तुमची स्पेस कॉम्प्लेक्सिटी ही वाचेल, म्हणजे मेमरी स्पेस वाचेल. असं हा ॲल्गोरिथमनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. हे आपण सॉल्व केलेलं आहे विदाऊट रिटर्न टाईपनी. परत एकदा आपण गोथ्रू काय काय केलं याच्यामध्ये. पहिलं आपण सिम्पल एक मेथड कॉल करा सर्च एलिमेंटमध्ये, त्याच्यामध्ये आपण अरे पास केला आणि आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची ती आपण पास केले. आता मेथड अरेची डिक्लेअर केले विदाऊट रिटर्न टाईपने, त्याच्यामध्ये आपण अरे हा इनपुट आर्ग्युमेंट पास केला आणि त्याची अरे टार्गेट कोणती व्हॅल्यू सर्च करायची तीही पास केली. आता पहिलं आपण इनिशियलाइज केलं व्हॅलला 0नी, मग आपण एक कंडिशन चेक केली की अरेची लेंथ जर 1पेक्षा कमी असेल तर रिटर्नली डायरेक्ट -1 करा. ओके, नाहीतर मग या फॉर लूपमध्ये या ज्या अरेमध्ये व्हॅल्यू असतील तर. आता अरेमध्ये व्हॅल्यू आहे, मग आपण पहिला बघणार याच्यासाठी आपण कमी अरे घेऊया सध्या तरी, कारण हे व्हिडिओची लेंथ जास्त होईल जर जास्त व्हॅल्यू घेतली तर. आपण पहिलं काय चेक करणार, आय इज लेस दॅन अरे डॉट लेंथ. आता 1 2 3 0 ही 3पेक्षा कमी आहे का? हो, मग आतमध्ये जाणार. आता आतमध्ये गेल्यानंतर AR ऑफ 0 काय आहे? 13. आता 13 इक्वल्स टू टार्गेट आहे का? टार्गेट काय आहे आपला? टार्गेट पण आपण पास केलं हा 9 आहे. 13 आणि इक्वल्स टू 9 आहे का? नाही. मग ही कंडिशन एक्झिक्यूट होणार नाही, डिरेक्टली आय इन्क्रीमेंट होणार आणि व्हॅल्यू 1 होणार. आता 1 इज लेस दॅन इक्वल टू लेस दॅन 3. येस, 1 इज लेस दॅन 3. मग आतमध्ये ही येणार कंडिशनमध्ये आणि AR ऑफ 1ला काय आहे? 22. आता 22 इक्वल्स टू टार्गेट आहे का? टार्गेट व्हॅल्यू काय आहे आपली? 9. 22 इक्वल टू 9 आहे का? नाही. मग हा इफ ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार, आय इन्क्रीमेंट I++ होणार आणि व्हॅल्यू इकडे येणार 2. आता 2 इज लेस दॅन 3. हो, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. मग आतमध्ये एक्झिक्युटर कंपायलर म्हणजे प्रोग्राम आतमध्ये येणार आणि कंट्रोलर आतमध्ये येऊन ही कंडिशन बघणार. आता AR ऑफ 2ला काय आहे? 9. आता 9 इक्वल्स टू टार्गेट आहे का? टार्गेट व्हॅल्यू आपली काय आहे? 9. ही टार्गेट व्हॅल्यू 9 आहे. मग आता हो, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आतमध्ये कंट्रोलर येऊन व्हॅल्यू ही आपली काय येणार? इंडेक्स व्हॅल्यू कोणती आहे? 0 1 2. ओके ना, हा 2लाच होतं ना, मग व्हॅल्यू इक्वल्स टू 2 येणार इकडे. आता 2 आले. आता ही व्हॅल्यू होणार 3, कारण इन्क्रीमेंट इकडे होतं आहे. आता ही 3 झाल्यावर चेक करणार, जर 3 इज 3 लेस दॅन 3? नो, 3 इज इक्वल टू 3. okay, then this condition not satisfy and this loop breaks. The controller come outside and this will nothing but it will not return. ही रिटर्न व्हॅल्यू इकडे होणार नाही, ही डिरेक्टली प्रिंट करेल व्हॅल. ओके, आता व्हॅल सध्या आपण 0 घेऊया, पण इथे रिटर्न काय होणार? इंडेक्स व्हॅल्यू 2. बघू बरोबर आहे का प्रोग्राम? हो. आता मी इकडे काहीच व्हॅल्यू नाही देत आहे. आता मी इकडे अशी टार्गेट व्हॅल्यू देतो जी या अरेमध्ये हायेस्ट नाही. बघू काय एक आउटपुट देतं आहे. 0. आता 0 का आला? कारण इथे आपण एल्स कंडिशन नाही दिली. ओके, आपल्याला काय दिलं, जर नसेल तर व्हॅल्यू इक्वल्स टू -1 करायचं. जर टार्गेट आपण एक कंडिशन इथे मिस केली, अजून एक एल्स पार्ट लॅडर. इफ एल्समध्ये आपण एक एल्स लॅडर म्हणजे लावायचं की जर या एलिमेंटमध्ये अरेमध्ये एक पण ही जर टार्गेट व्हॅल्यू नसेल तर आपल्याला व्हॅल्यू त्याची 0 नाही करायचे, -1 करायची रिटर्न. तर आता बघू आता प्रोग्राम बरोबर रन होतं का? हो, आता प्रोग्राम ॲल्गोरिथम हा प्रॉपर वर्क करतो. ओके, आता आपण करणार आहोत विथ रिटर्न टाईपनी. आता विथ रिटर्न टाईपनी काय करायचं? प्रोग्राम तसाच राहणार. पहिला आपल्याला इकडे चेंज करायचं, वॉइडच्या बदली रिटर्न टाईप करायचं, इंट करायचं आणि तिकडे इंट एक व्हेरिएबल डिक्लेअर करून त्या मेथड कॉल करायचा आणि आपल्याला हा व्हेरिएबल प्रिंट करायचा इकडे ANS 1. आता इथे व्हॅल्यूला
असाइन व्हेरिएबलला असाइन न करता डायरेक्टली आपण इकडे रिटर्न -1 करू शकतो. इथे सुद्धा आपण रिटर्न -1 करू शकतो आणि इथे आपण रिटर्न करणार व्हॅल्यू. मग प्रोग्राम बरोबर तोच आउटपुट देतोय का. आता -1 दिलं. आता मी घेतो 9. 9ला पण -1 येतोय का. error of 0. बरोबर i++ error of 1 equals to टार्गेट नाही. मग y++ पण होणार. 1 is less than 3. yes, error of 1ला काय आहे 22 equals to टार्गेट 9 नाही. ही पण कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. एक काम करूया, आपण इथे व्हेरिएबल रिटर्न टाईपला न डिक्लेअर करता डायरेक्टली इथे रिटर्न आय करूया आणि इथे रिटर्न -1 करूया. आता बघूया काय प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. इथे आता बघा, आता बरोबर व्हॅल्यू प्रिंट झाली 2. आता इकडे 19 देऊया -1. बरोबर प्रोग्राम आता बरोबर चालला. आपण इथे काय चेंजेस केले. पहिलं आपण इथे कंडिशन चेक केली. जर व्हॅल्यू अरेची लेंथ जर 1 पेक्षा कमी असेल तर रिटर्न करा. हा पार्ट सेम राहणार जे आपण प्रिव्हियस विदाउट रिटर्न टाईपमध्ये बघितलं. फक्त आपण इकडे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला ते डिक्लेअर न करता इथे डिरेक्टली ही इंडेक्स व्हॅल्यू रिटर्न करायची. मग ही इथे येणार आणि या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होऊन आपण ते प्रिंट करणार. जर अरे टार्गेट एलिमेंट या अरेमध्ये प्रेझेंट असेल तर. जर नसेल तर हा कंट्रोलर जो आहे तो एंडपर्यंत जाणार, आयट्रेट करणार हा अरे एंडपर्यंत. आणि जर व्हॅल्यू त्याला नाही भेटली एंडपर्यंत तो इथे येणार, या लूपच्या बाहेरून तो रिटर्न करणार -1 जर त्याला एक पण व्हॅल्यू भेटली नाही तर. हा असा अल्गोरिथम वर्क होतो. आता लाईव्ह इम्प्लिमेंटेशनमध्ये हा अल्गोरिथम कुठे यूज होत असेल ते मी तुम्हाला एक्झाम्पलनी एक लाईव्ह ॲप्लिकेशनवर सांगतो. आता सर्च एलिमेंट आता नाही नावामधूनच आपल्याला समजायला पाहिजे. समजा आता इकडे सर्च फीचर आहे आणि मी इकडे शूज दिलं. ओके. आता हे सर्व एलिमेंट्स आले. ओके. आता शूज हा लास्ट कॅटेगरी झालं. बरोबर. आता शूजच्या आतमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे हे असतील, फुटवेअर्स असतील. आता फुटवेअर हा मेन कॅटेगरी झाला. आता फुटवेअरमध्ये आपण इकडे सर्च फुटवेअरमध्ये पण कॅटेगरी असतील, जसे की फुटवेअर पण सँडल्स असतात, शूज असतात, स्लीपर असतात. आपण आता इकडे काय मेन्शन केलं आहे शूज. आपण अरे ही कॅटेगरी झाली फुटवेअर आणि आपण टार्गेट काय दिला की मला शूज सर्च करायचं. आता इकडे या ॲल्गोरिथम मी काय केलं, इकडे शूज आपण जेव्हा केलं इनपुट व्हॅल्यू दिली सर्च मारलं तेव्हा हा या कॅटेगरी जो फुटवेअरच्या कॅटेगरीमध्ये आहे जेवढे पण प्रोडक्ट ते सर्व तो आयट्रेट केला आणि जिथे त्याला शूज भेटलं तिकडे ती व्हॅल्यू पिकअप केली आणि त्याची जेवढी पण कॅटलॉग्स आहेत व त्याची लिस्ट असतील तर त्यांनी इकडे या पेजला डिस्प्ले केलं. अशा प्रकारे इकडे हा अल्गोरिथम यूज होतो या फीचरला. आय होप यू हॅव गॉट इट. जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच आपण पुढच्या सेशनमध्येही एक सम सॉल्व करणार आहोत आणि ही अरेची प्लेलिस्ट पूर्ण करू.
तर आय होप यू हॅव एन्जॉयड इट. सो असंच आपण मोटिवेट होऊन पुढचेही सेशन्स कंप्लीट करू. थँक्यू.